कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यावर दर्जेदार काम करण्यासाठी कंत्राट घेतल्याबद्दल मनसेच्या वतीनं महानगरपालिका समोर अनोखं स्वागत आंदोलन करण्यात आले। यावेळी 100 कोटीच्या निधीमधून चांगला दर्जेदार रस्ता कोल्हापुरात बांधावा यासाठीचे मनसेकडून सोलापुरातील एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीचे संचालक अशोक भोसले यांना निवेदन देण्यात आले। कोल्हापुरातील रस्ते बांधकामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 100 कोटीचा निधी मंजूर केलाय। शहरातील रस्ते बांधकामाचे सोलापुरातील एव्हरेस्ट इन्फ्रा या कंपनीला कंत्राट देण्यात आले। रस्त्यातील खड्ड्यामुळे मानेचे हाड, पाठीचा मणका, धुळीमुळे श्वसनाचे विकार तसेच अन्य व्याधींनी कोल्हापूरकरांना घेरले। या सर्व त्रासामधून मुक्ततेसाठी आपण विहित कालावधीनंतरही टिकतील अशा पद्धतीचे रस्ते बांधणीसाठी जो 100 कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्या निधीतून दर्जेदार रस्त्याची निर्मिती करा। याला मनसे पक्ष पाठिंबा देईल। तसेच कोणतेही चांगले काम करताना विनाकारण कोणत्याही हेतूमुळे आपणास काही अडचणी येत असतील, आपणावर कोणीही कोणत्याही कारणासाठी दबाव टाकत असेल तर आमच्याशी संपर्क साधा। विनादडपण दर्जेदार रस्ते करून पिढ्यानुपिढे आपले नाव शाहू नगरीत व्हावे असे निवेदन मनसे पक्षाच्या वतीनं सोलापूर येथील एव्हरेस्ट इन्फ्रा कंपनीचे संचालक अशोक भोसले यांना देण्यात आले। यावेळी राजू दिंडवले, प्रसाद पाटील, निलेश धुंबा, अभिजित राऊत, राजू पाटील, निलेश आसगावकर आदीसह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। आजचं निवेदन हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या संदर्भात होतं आणि कोल्हापूरला आव्हान म्हणून होतं। याचं कारण काय की कोल्हापूरला रस्त्यांसाठी 100 कोटी रुपये आलेले आहेत आणि गेली 10 ते 15 वर्ष झाली हजारो कोटी रुपये आपल्याला रस्त्यांसाठी आले कोल्हापूरसाठी, परंतु आज ही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे। कोल्हापूरच्या नागरिकांना प्रचंड त्रास धुळीचा आणि खड्ड्यांचा होत आहे। त्या अनुषंगानं आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांची एकत्रित मीटिंग घेतली आणि त्यांनी जे एस्टिमेट तयार केले त्या एस्टिमेटप्रमाणे रस्ते झाले पाहिजेत अशा एक सूचना केल्या आणि कॉन्ट्रॅक्टरनाही आम्ही एक हमी दिली की इथले राजकीय लोक असू देत किंवा आणि कोण प्रशासकीय अधिकारी आपल्याला जर त्रास देत असतील तर आम्हाला तुम्ही कधीही संपर्क करा, परंतु प्रत्येक रस्त्याच्या बाबतीत रस्ता हा एस्टिमेटप्रमाणे सुसज्ज आणि चांगलाच झाला पाहिजे। या अनुषंगाने आमची आज महानगरपालिकेची बैठक झाली आणि कोल्हापूरवासियांना माझं एक आव्हान आहे, आम्ही थोड्याच दिवसामध्ये प्रत्येक जे 16 रस्ते आहेत त्या 16 रस्त्यांमध्ये एस्टिमेटचं मराठीकरण केलेलं आहे आम्ही आणि एकदम सोप्या भाषेत त्याची फोड केलेली आहे। तर प्रत्येक नागरिकाने त्याचं एक वाचून जिथं आपण रस्त्यावर ज्या उभा राहिलो, ज्या रस्त्याचं काम सुरू आहे त्या रस्त्याच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टर असू देत किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असू देत त्यांना यांनी जाब विचारलं पाहिजे। कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी हजारो कोटी रुपयांची गरज असताना केवळ 100 कोटी रुपयांची मलमपट्टी केली जात असताना कोल्हापूरकरांनी त्या देखील योजनेचं स्वागत केलेलं आहे। मात्र आजपर्यंत नगरोत्थानमधून गेल्या 10 वर्षात हजारो कोटी रुपये खड्ड्यात गेलेले असताना हे 100 कोटी कुठेतरी खड्ड्यात जाऊ नये याची दक्षता घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज गांधीगिरीनं गुलाबपुष्पाने निवेदन देऊन ठेकेदार आणि शहर अभियंता यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। शिवाय कोण जर का कोल्हापुरातील हुमदांडगे 10%, 20% जर कमिशन मागून या ठेकेदाराला ब्लॅकमेल करत असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठेकेदारांच्या सोबत राहील आणि 100 कोटीचे रस्ते सेंटीमीटर नव्हे तर मिलीमीटरनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना तपासेल आणि यामध्ये 1 मिलीमीटरचा देखील भ्रष्टाचार होऊ देणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे। आणि या उपरोक्त अधिकारी आणि ठेकेदार यांनी या निविदांचा अटी शर्तींचा भंग केला तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनं त्यांना स्वतःचं अस्तित्व दाखवून